नमस्कार. त्याग आणि भोग. त्याग कशाला म्हणायचं आणि भोग कशाला म्हणायचं? त्याग त्या गोष्टीला म्हणायचं जी गोष्ट आपल्याला मिळते परंतु आपल्याला त्याचा स्वीकार नाही किंवा ती आपण नाकारली तर आपण त्या गोष्टीचा त्याग केला असं म्हणता येतं. पण एखादी गोष्ट मिळत नाहीये पण आपण उगच नाटक करून म्हणायचं मी त्या गोष्टीचा त्याग केला. अरे तुला ती मिळतच नाही तर तू त्या गोष्टीचा त्याग कसा केला? जी गोष्ट मिळत असते आणि इझिली मिळत असताना सुद्धा आपण ती गोष्ट नाकारणे, त्या गोष्टीचा त्याग करणे, त्या गोष्टीला वर्ज्य करणे म्हणजे त्याग म्हणायचं. पण जी गोष्ट आपल्याला मिळत नाही ती नाटकी पद्धतीने मी त्या गोष्टी स्वीकारत नाही, मी त्या गोष्टी करत नाही. अरे मिळतच नाहीत तर करशील कुठून? म्हणून त्या गोष्टीला त्याग म्हणत नाहीत. ज्या गोष्टी इझिली भेटतात आपल्याला परंतु आपण त्या गोष्टीचा स्वीकार करत नाही, आपण त्या गोष्टी नाकारतो, याला म्हणायचं त्याग. पण आता त्यागातून काय होतं? त्यागातून होतो समाजाचा फायदा. आपल्या त्यागातून समाजाचा फायदा होतो. एखाद्या महापुरुषाने स्वतः त्याग करून समाजासाठी काही कार्य केलं, समाजासाठी लढला, समाजासाठी सुधारण्यासाठी काही काम केलं तर त्याच्यातून समाजाचा फायदा होतो. तो त्याच्या घराचा त्याग करतो, तो त्याच्या स्वार्थाचा त्याग करतो, तो त्याच्या अहंकाराचा त्याग करतो, सगळ्या गोष्टीचा त्याग करतो आणि समाजासाठी लढतो. जो माणूस आपल्या स्वतःच्या सर्व गोष्टीचा त्याग करून, स्वार्थाचा त्याग करून समाजासाठी लढतो त्याला म्हणतात त्याग करणं. आणि त्याच्या त्यागातून समाजाचं भलं होत असतं. एक माणूस त्याग करतो पण त्याच्यातून भल्या मोठ्या समाजाचं भलं होतं. मग भल्या मोठ्या समाजाचं भलं होतं त्याला म्हणायचं खरोखरच त्याग. आता भोग काय असतो? कुठलीही वस्तू भोगायला भेटली मग ती नीतीने असो किंवा अनितीने असो त्या गोष्टीचा भोग घेणे म्हणजे भोग. भोगणारा माणूस, त्यागी माणूस आणि भोगी माणूस काय करतो? कुठलीही गोष्ट भेटू द्या तो तिचा भोग घेतल्याशिवाय सोडत नाही. मग ती नीतीने आहे का अनितीने आहे हे पाहत नाही. परंतु त्यागी माणूस काय करतो? कुठलीही गोष्ट भेटली तर ही नीतीने आहे का अनितीची आहे का, हे बरोबर समाजासाठी हितकारक आहे का, या गोष्टीचा विचार करून तो ती गोष्ट करल. पण भोगी माणूस तसं करणार नाही. त्यागी माणूस सतत समाजाचा विचार करून काम करल, समाजाच्या भल्यासाठी काम करल. पण भोगी माणूस समाजाच्या भल्यासाठी काम करणार नाही, तो स्वतःच्या स्वार्थासाठी काम करतो. भोगी माणूस सतत स्वतःच्या स्वार्थासाठी काम करतो आणि त्यागी माणूस सतत लोकांच्या भल्यासाठी काम करतो.